शेंदुर्णी येथील भीमसृष्टी स्मारक समानता, बंधुत्व व न्यायाचं प्रतीक. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले लोकार्पण. विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शेंदुर्णीसारखेच बनवू भीमसृष्टी स्मारक. मंत्री गिरीश महाजन यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला दिले आश्वासन. ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हचे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळ यांनी घेतला हा ग्राउंड रिपोर्ट. तर उद्घाटन प्रसंगी काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन पाहूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. घंटेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना सर्वप्रथम वंदन करतो. आज एक आगळा वेगळा असा कार्यक्रम. सकाळपासून मी 25 ठिकाणी गेलो, मिरवणुका निघालेल्या आहेत, पूजनही झालं बाबासाहेबांचं. पण शेंदुर्णीतला कार्यक्रम हा अतिशय भव्य दिव्य आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सीओ आहेत, आमच्या केतकीता आलेल्या आहेत, उल्हास पाटलांच्या कन्या डॉक्टरांच्या, चंद्रकांतजी आपले अध्यक्ष आहेत, आपले सरपंच म्हणतोय मी, नगराध्यक्ष, कारण माझ्या डोक्यात जातं ती ग्रामपंचायत तुमची, उपनगराध्यक्ष, आपले सर्व नगरपालिका सदस्य, नगरसेवक, आपले सीओ, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो. तर आपला सगळा हा बाबासाहेबांचा पुतळा, ही सर्व डिझाईन, स्ट्रक्चर बघून आता मला हेवा वाटायला लागलेला आहे. जामनेरला सुद्धा मी 2 वर्षापूर्वी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी आम्हीच उभा केलेला आहे. पण मला आज वाटायला लागलेलं आहे की आमच्यापेक्षा तुमचं काम खूपच जोरात आहे. इतकं सुंदर काम आहे. पोहेकर यांनी इतकं सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे की पण खरं म्हणजे आमच्याकडे जागा याच्यापेक्षा 10-20% पण नाही. आमची जागा छोटी आहे, पण ते तिथे दर्शनी भागामध्ये आहे, त्या कॉर्नरवर आहे. आणि सगळ्यांचा आग्रह होता की इथेच करा, इथेच पुतळा उभा करायचा आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला. पण जागा आम्हाला कमी पडली. पण इथे मला आधी वाटलंच नव्हतं. पण ज्या वेळेला आम्ही इथे यायचो, बाबासाहेबांना त्या ठिकाणी माल्यार्पण करायचो, त्या ठिकाणी पुष्पहार घालायचो, त्यावेळेला वर चढत त्यावेळेला असं वाटायचं कोण किंवा खाली पडेल म्हणून. काहीच नव्हती, एका असरची शिडी होती आणि मग त्याच्यावर जायचं आणि मग बाबासाहेबांना त्या ठिकाणी वंदन करायचं. पण आज अतिशय भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची प्रतिकृती, हा देखावा. तर म्हणजे एका महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्याबद्दल काय बोलावं. त्याची जागा खूप सुंदर आहे, अतिशय रस्त्यावर आहे. आणि त्यांचा पुतळा आणि आपल्या बाबासाहेबांचा पुतळा, अशा दोन्ही महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आज उभे केले. त्या निमित्ताने म्हणून आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या जन्मदिवसाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. बाबासाहेबांबद्दल मी काय बोलावं, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली. त्या देशातला आदिवासी असेल, दलित असेल, पीडित असेल, शोषित असेल, मजूर असेल, सगळ्यांना जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. घटना नसती तर मी या ठिकाणी उभा नसतो. बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, ओबीसी कार्यकर्त्यांना सुद्धा आज या ठिकाणी 35-40 वर्ष निवडून येणं शक्य नव्हतं, कदापि शक्य नव्हतं. आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक माणसाचा उद्धार करण्याची जबाबदारी ही जणू बाबासाहेबांचीच होती. आणि तितकी प्रभावीपणे राबवली की आज देशामध्ये कुठलाही गरीबातला गरीब माणूस असो, कुठलाही असो, त्याचा सुद्धा उद्धार या ठिकाणी होतो. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं शिका आणि मोठे व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वस्तुस्थिती आहे. आज त्यांनी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून, रिझर्वेशनच्या माध्यमातून किती लोकांचा उद्धार केलेला आहे. नाही तर आपण कुठे असतो, आज कुठे राहिलो असतो आपण आज. पण बाबासाहेबांनी हा मार्ग मला दाखवला आणि त्या मार्गाने आम्ही चालतो. आणि म्हणून आज आपण कुठे ना कुठे या ठिकाणी दिसतोय. गोविंदचे दादा, तुम्ही सांगितलं या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे झाले, अजून आम्हाला खूप महापुरुषांचे पुतळे उभे करायचे. निश्चित करा. तुम्हाला जो निधी लागेल
तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देईल. पण या पुढे जाऊन मला एक सांगायचं आहे, नुसते पुतळे उभे करून चालणार नाही. या महापुरुषाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. नाही तर पुतळे उभे राहिले, चला जयंती आली की त्यावेळेलाच आमच्यासारखे पुढारी आले, चालले इकडून की घाला हार, घातला हार, हे होणार आहे. पण त्याचा उपयोग काय? त्या महापुरुषांना आम्ही इतक्या मोठ्या स्थानी बसवलेलं आहे. तिकडे शिवाजी महाराज आहेत, तिकडे बाबासाहेब आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.